बुलेटिनच्या सुरुवातीलाच आता एक मोठी ब्रेकिंग बातमी आहे। लोकसभा निवडणुकीत झालेल्या मोठ्या पराभवानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आलाय। कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभेत निवडणुकीमध्ये मिळालेलं यश पाहता अजित पवारांच्या आमदारांमध्ये धाकधूक वाढली आहे। त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली आणि या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आलेल्या अडचणींचा पाढा आज अजित पवार यांच्या समोर आमदार वाचणार आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वाढतं महत्त्व पाहता अजित पवारांच्या आमदारांकडून पुन्हा एकदा विधानसभा मतदारसंघातील जनमताचा कौल घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। तर लोकसभेतील पराभवानंतर अजित पवार गटातील नेते घरवापसीच्या तयारीत असल्याची देखील सूत्रांनी माहिती दिली आहे। आणि या सर्वच राजकारणाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी देवगिरी बंगल्यावर बैठकीचं आयोजनही केलंय। बैठकीसाठी राष्ट्रवादीचे नेते देवगिरी बंगल्यावर दाखल झालेले आहेत। तर आपण पाहतो लोकसभा निवडणुकीत झालेल्या मोठ्या पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात हालचालींना वेग आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील अनेक आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते। तर 18हून अधिक आमदार घरवापसी करण्याची तयारी दर्शवल्याची माहिती मिळते। अजित पवार गटातील 18हून अधिक आमदारांना पुनरागमन करायचंय अशी माहिती शरद पवार गटातील सूत्रांनी दिली आहे। तर अजित पवार गटाकडे सध्या 40हून अधिक आमदार आहेत। तर आपण पाहतोय लोकसभेच्या निकालानंतर पुन्हा एकदा आता घर वापसीच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। आणि याविषयीचे अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, 18हून अधिक आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचं कळतंय, काय सविस्तर अपडेट्स, कोण आहेत हे आमदार? महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीचा निकाल आला त्यानंतर जोरदार धक्का जो बसला आहे तो अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसलेला आहे। त्यांचे दोनच खासदार जे आहेत सध्या केंद्र स्तरावरती आहे, एक सुनील तटकरे, दुसरे प्रफुल्ल पटेल। बाकी सर्व जे 5 खासदारांपैकी फक्त एकच खासदार त्यांचा निवडून येऊ शकलेला आहे। त्यामुळे एक पुन्हा एकदा लोकांमध्ये खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांमध्ये धाकधुकी वाढलेली आहे। याचमुळे साधारणतः 18पेक्षा जास्त आमदारांनी आमदार जे आहे ते शरद पवार यांच्याशी संपर्कात असल्याची माहिती पुढे आलेली आहे। आणि ज्या पद्धतीने ही माहिती मिळते की विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने लोकसभेचं चित्र होतं त्याच पद्धतीने विधानसभेचं चित्र राहू नये आणि आपल्या भवितव्यासोबत कुठलाही खेळ होऊ नये यासाठी हे 18 जे आमदार आहेत हे निश्चितपणे घर वापसीचे प्रयत्न करत आहेत। त्या 18 आमदारांमध्ये अनेक महत्त्वाचे आमदार जे आहेत ते लवकर त्यांची नावं पुढे येतील। पण या घडीला जर बघितलं तर 40 आमदार जे आहे ते अजित पवार यांच्याकडे आहे आणि साधारणतः 10 आमदार जे आहेत शरद पवारांकडे आहे। जबजाही 18 आमदार वापस येत असेल आणि कारण की ज्या पद्धतीने विधानसभेचा कालावधी जर बघितलं तर ऑक्टोबरमध्ये विधानसभेचा कालावधी पूर्ण होणार आहे। दरम्यानच्या काळात हे आमदार पुन्हा एकदा घर वापसी करण्याची शक्यता आहे। त्यामुळे जोरदार तयारी सुरू आहे आणि त्याचमुळे आज 2-2 बैठका ह्या मुंबईत होता। एकीकडे शरद पवार देखील बैठक घेणार आहे, दुसरीकडे अजित पवार देखील बैठक घेणार आहे आणि या बैठकीमध्ये साधारणतः सर्व आमदारांची देखील सायंकाळी ट्रायडरमध्ये बैठक होणार आहे। ही अतिशय असं म्हणता येईल की मोठी हालचाल आहे, कारण की आमदारांचं मन जाणून घेण्याचा प्रयत्न कुठेतरी अजित पवार करत आहे की काही आमदार आपल्यापासून नाराज तर नाही। ज्या पद्धतीनं घडामोडी जर बघितल्या आपण तर अनेक मुद्द्यांच्या संदर्भात जर बघितलं ज्या पद्धतीने दलित, मुस्लिम, अल्पसंख्याक हा जो एक मोठा गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जायचा तो त्याच्यापासून दुरावलेला आहे तो आणि दुरावून तो शरद पवारांकडे गेला आहे। तो त्यामुळे याच एकखट्टा मतदानाच्या आधारावरती अजित पवार गटातलेही आमदार निवडून येत होते। त्यामुळे तो गट जर तिकडे गेला असेल तर आपल्यालाही तिकडे जावं अशा प्रकारची एक चर्चा सुरू झाली। त्यामुळे 18 आमदार हे संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे। स्टुडिओ निश्चितच त्यामुळे या 18 आमदारांवर आपलं सुद्धा लक्ष असणार आहे। प्रशांत, या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीत मिळालेलं यश पाहता अजित पवारांच्या आमदारांमध्ये धाकधूक वाढली आहे। तर याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली आणि या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आलेल्या अडचणींचा पाढा आज अजित पवार यांच्या समोर आमदार वाचणार आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वाढतं महत्त्व पाहता अजित पवारांच्या आमदारांकडून पुन्हा एकदा विधानसभा मतदारसंघातील जनमताचा कौल घेतला जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली।
आणि याविषयीचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी दिवाकर सिंह यांच्याकडे। दिवाकर, अजित पवारांनी देवगिरीवर आज महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे आणि या बैठकीमध्ये आमदारांकडून माहिती घेतली जाणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। काय नेमके अपडेट्स? देखिए, बहुत अहम बैठक अजित पवार ने बुलाई है। कई सारे नेता इस वक्त पहुंच चुके हैं। हसन मुश्रीफ, अनिल पाटिल, अदिति तटकरे, दिलीप वलसे पाटिल और इसके अलावा जो है सुनील तटकरे, ये तमाम जो नेता हैं वो इस वक्त देवगिरी बंगले पर पहुंच चुके हैं। मैं तस्वीरें अगर आपको दिखाऊं तो ये पीछे जो देवगिरी बंगला है अजित पवार का, वहां पर जो है तमाम नेता इस वक्त मौजूद हैं। हालांकि अभी तक जो प्रफुल्ल पटेल हैं, जो कि राष्ट्रीय नेता हैं अजित पवार गुट के, जो है वो अभी तक नहीं पहुंचे यहाँ पर। तो उनके आने के बाद ये बैठकें शुरू होंगी और जाहिर तौर पर बैठक अहम भी है, क्योंकि जिस तरह की खबरें आ रही हैं कि बहुत सारे जो विधायक हैं अजित पवार गुट के, जब अजित पवार ने बगावत की थी उनके साथ आए थे, लेकिन अब वो क्योंकि लोकसभा चुनाव में शरद पवार गुट को बेहद बड़ी सफलता मिली है, तो ऐसे में जो है अब वो विधायक वापस शरद पवार गुट के पास जा सकते हैं और इसलिए अजित पवार की चिंता बढ़ी हुई है। और यही वजह है कि पहले वो अपनी कोर कमेटी की बैठक कर रहे हैं और कोर कमेटी की बैठक के बाद आज शाम को 5 बजे ट्राइडेंट होटल में सभी विधायकों की बैठक बुलाई है। इस बैठक में उन विधायकों के मन की बात जानी जाएगी कि आखिर कौन कौन से विधायक हैं जो कि शरद पवार के गुट के संपर्क में हैं और जिनके जाने की संभावना ज्यादा लग रही है, उनसे बातचीत की जाएगी। क्या परेशानी उन्हें हो रही है या फिर क्या दिक्कतें हैं, उनकी जानने की कोशिश अजित पवार गुट करेगा। क्योंकि जब अजित पवार ने बगावत की थी उस दौरान भी बड़ी संख्या में जो विधायक हैं वो शरद पवार गुट छोड़ के आए थे, लेकिन अब जबकि बड़ी सफलता जो है शरद पवार गुट को मिली है, तो जाहिर तौर पर अब उन्हें अपने भविष्य की चिंता नजर आ रही है इन विधायकों को। और यही वजह है कि अब वो विधायक शरद पवार गुट के संपर्क में हैं। जानकारी ये भी मिल रही है कि सुप्रिया सुले को बाकायदा कई विधायकों ने मैसेज भी किया है और वो वापस आना चाहते हैं, ऐसी बात उस मैसेज में कही है। तो ऐसे में अब देखना ये अहम है कि इस कोर कमेटी बैठक के बाद जब विधायकों की बैठक शाम को शुरू होगी तो उस दौरान कितने विधायक उस बैठक में उपस्थित होते हैं, ये काफी अहम होने वाला है। क्योंकि 40 विधायक मौजूदा समय में अजित पवार के साथ हैं, उसमें से कितने आते हैं अजित पवार की इस मीटिंग में, वो देखना काफी अहम होने वाला है और वही तमाम चीजें साफ होगी। लेकिन जिस तरह से बैठकों का दौर एनसीपी अजित पवार गुट में चल रहा है, जाहिर तौर पर ये साफ है कि मुश्किलें जो है कहीं ना कहीं अजित पवार गुट की बढ़ी हुई हैं। जी बिल्कुल दिवाकर, कारण या सगळ्या आमदारांवर त्यामुळे आपण लक्ष ठेवून राहणार आहोत। कोण कोण अजित पवारांच्या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। तुर्तास या माहितीसाठी धन्यवाद।